काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण करण्यात आलेली आहे। हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा मारहाणीचा व्हिडिओ ट्विट केलाय। बीजेपीच्या तुषार दामगुडेंनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तुषार दामगुडेंना अटक करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। काँग्रेस प्रवक्त्याला मारहाण करण्यात आलेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भातला व्हिडिओ ट्विट केलेला आहे। बीजेपीचे तुषार दामगुडे यांनी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसने केलेला आहे आणि तुषार दामगुडेंना अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। सपकाळ यांनी काय ट्विट केले बघूया। काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री हनुमंत पवार यांना भाजप गुंड तुषार दामगुडे यांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली आहे। या घटनेचा आम्ही निषेध करतो असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने या मर्द मावळ्यांच्या महाराष्ट्रात गुंड मवाल्यांचं राज्य फोपावू लागलंय। फोपावू पाहताय, या महाराष्ट्र नासवणाऱ्या अवलादींना अभय देण्याचं काम गृहमंत्री फडणवीसांनी करू नये। हा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही। या गुंड प्रवृत्तीच्या तुषार दामगुडेला लगेच अटक करून तुरुंगात टाकण्यात यावं, त्याची खरी जागा तीच आहे अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, काँग्रेसच्या प्रवक्त्याला मारहाण करण्यात आलेली आहे। काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण करण्यात आली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे। तर व्हिडिओ ट्विट करत बीजेपीच्या तुषार दामगुडेंनी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। तुषार दामगुडेंना अटक करण्यात यावं अशा प्रकारची मागणी सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून करण्यात आलेली आहे। आपण बघतोय याच हा मारहाणीचा जो व्हिडिओ आहे तो ट्विट करण्यात आलाय। हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। यामध्ये आपल्याला दिसतंय की पहिल्यांदा बाचाबाची सुरू होते आणि त्यानंतर हाणामारी सुरू झाली। काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि आता राज्यातली ही राजकीय गुंडगिरी आहे का असाही प्रश्न या निमित्तानं सोशल मीडियावर चर्चेला आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हरियाणामधल्या भाजप आमदाराने जो अपमान केला त्याच्या विरोधामध्ये डिबेट होती। त्या डिबेटमध्ये मी भारतीय जनता पक्षाचे प्रशांत कोरटकर, श्रीपाद छिंदम, राहुल सोलापूरकर, भगतसिंग कोश्यारी, जय भगवान गोयल ही माणसं शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार कसा करतात असा मी सवाल उपस्थित केला। ती चर्चा वादळी चर्चा होती, पण वैचारिक आणि संयमी पद्धतीने मी चर्चा करत होतो। चर्चा झाल्यानंतर चर्चेच्या दरम्यान मला आमच्या प्रदेशाध्यक्षांचा हर्षवर्धनजी सपकाळ यांचा फोन होता एका कामासाठी, तो घेता आला नाही चर्चा असल्यामुळे। चर्चा संपल्या मी स्टुडिओमध्ये बसूनच आमच्या प्रदेशाध्यक्षांना फोन लावला। तोपर्यंत तुषार दामगुडे जो माझ्यासोबत चर्चेला बसलेला होता तो बाहेर गेला। अर्ध्या मिनिटाच्या अंतराने मी त्याच्या पाठोपाठ बाहेर निघालो। प्रदेशाध्यक्षांशी मी बोलत होतो। पुढारीच्या